हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम पार कुमार हेलो राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हॅलो हॅलो रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने विठ्ठल परवा माधव परवा माधव परवा माधव परवा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून मिळाली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
बरवा माधव बरवा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल वरवा तो माधव वरवा माधव वरवा तो माधव विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा योगिनाचा नका करुणाचा आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी सकलांच्या पाया सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध आपुलाले चित्त शुद्ध आपुलाले चित्त शुद्ध ते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे चिंतन करावे देवाचे चिंतन करुण्या म्हणे लाभ होयतो व्यापार म्हणे लाभ होयतो व्यापार म्हणे लाभ होयतो व्यापार म्हणे लाभ होयतो व्यापार करा काय फार शिकवाई काय फार शुक्रवारी सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा विठोबा रखुमाई विठोबा
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संता तुला त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणतास्मदां। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया विठ्ठल कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव वैकुंठवासी सद्गुरुवंशी बाबा की विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश नका करुनाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये उपदेश करतात। उपदेश करणारा हा महाराजांचा अभंग आहे। वैकुंठवासी सद्गुरु श्री गुरुवर्य बन्सी बाबा तांबे बाबांच्या 31व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान या माऊलीच्या दरबारामध्ये बाबांचा होत असलेला हा पुण्यतिथी महोत्सव संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त मंडळ सर्व भक्त मंडळ संपन्न करीत आहेत। त्यामध्ये ही कीर्तनाची सेवा आजची नियोजित सेवा श्री हरिभक्तपरायण आदरणीय श्री संजय नाना धोंडगे यांची होती। पण या ठिकाणी सेवा करण्याचा योग महाराजांना काही अडचण आल्या कारणाने वंदनीय गुरुवर्य आमचे आदरणीय देवीदास भाऊ अर्थात म्हस्के महाराज आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान त्यांनी ही सेवा करण्याचा आणि तसेच आमचे पितृतुल्य असणारे आमचे अत्यंत असणारे खूप जिव्हाळ्याचे असणारे माऊली सुरेगावचे असणारे माऊलीच म्हणतो आम्ही त्यांना आपलं ज्ञानदेव माऊली आणि आमचे हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू गणेश महाराज आरगडे आदी करून या मंडळींनी दिलेली ही सेवा आणि त्या सेवेच्या निमित्ताने आज उपस्थिती सर्व महाराज मंडळी उपस्थिती सर्व भक्त मंडळी सर्व विद्यार्थी मंडळी त्या निमित्ताने आपण करीत असलेलो ही कीर्तनाची सेवा सेवेसाठी निरूपणासाठी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगामध्ये महाराजांनी उपदेश केलेला आहे। आता इथं ह्या माऊलीच्या मंदिरामध्ये उपदेश कशाला बनतात हे काय नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही। उपदेश हा शब्द प्रामुख्याने व्यवहारामध्ये आपण ऐकलेला नसतो असंही नाही, उपदेश हा आपण बघितलेला असतो असंही नाही आणि आपल्याला लईच कळत असलं तर आपण केलेला असतो असंही नाही। समजा समोरचा अडाणी वाटला आपल्याला लई समजतंय असं जर वाटलं आपल्या मनाला तर आपल्याकडून उपदेशच होतो,
म्हणजे आपल्याकडून पुढची कृती उपदेशच घडते. फक्त दोन गोष्टी आवश्यक आहे, एक तर समोरचा अडाणी वाटला पाहिजे आणि आपल्याला लय येतं असं कळलं पाहिजे. का तिसरा उद्योग उपदेशाचाच होणार. विठ्ठल पण हा उपदेश वेगळा, व्यवहारातले उपदेश वेगळे, व्यवहारातला उपदेश शब्दही वेगळा, आपण समजतो तोही वेगळा, शास्त्रामधला वेगळा. शास्त्रामध्ये उपदेशाला काय म्हणतात, सर्वांना बहुश्रुत आहात तुम्ही. शास्त्रामध्ये उपदेश त्याला म्हणतात अज्ञात ज्ञापकत्व आणि सप्रयोजनत्व. हे ज्या सांगण्यामध्ये असतं त्या सांगण्याला काय म्हटलेलं आहे, उपदेश. एखादी गोष्ट समोरच्याला सांगायची, ती त्याला माहीत नसली पाहिजे आणि दुसरी गोष्ट ती त्याच्या हिताची असली पाहिजे. या दोन गोष्टी जर सांगण्यामध्ये असेल तर त्या सांगण्याला उपदेश म्हणतात. आता तो उपदेश जगामध्ये एकच प्रकार करू शकतो, एकच वर्ग करू शकतो. आपल्याला एकतर काय सांगावं काय ऐकावं हे माहिती नाही, आणि काय हित आहे आणि काय अहित आहे हे तर आधी आपल्याला कळलं पाहिजे, मग तर सांगू ऐकू. या दोन गोष्टीच आपल्याला माहिती नाहीत. हे यथार्थ फक्त एकाच वर्गाकडून घडतो, त्याला संत महात्मा असं म्हणतात, संत महापुरुष असं म्हणतात. हे त्यांनाच माहीत आहे फक्त आपलं हित काय आहे. म्हणून महाराजांनी हा उपदेश सांगितलेला. या अभंगामध्ये उपदेश दोन प्रकारे सांगितला जातो. उपदेशाचे दोन प्रकार असतात. उपदेशाचे किती प्रकार असतात, किती, दोन. एक साधारण उपदेश आणि एक असाधारण उपदेश. विशिष्ट वर्गासाठी सांगितलं जातं त्याला काय म्हणतात, असाधारण उपदेश. आणि सर्वांसाठी सांगितलं जाणं त्याला काय म्हटलेलं आहे, साधारण उपदेश. हा महाराजांचा साधारण उपदेश आहे, हा सर्वांसाठी आहे. जसं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, हा काय आहे, उपदेश आहे. पण हा कोणासाठी आहे, विशिष्ट वर्गासाठी. हा जो शाळेत जातो त्याच्यासाठी नाही. शाळेत जायला लागलं पोरग, कामाला गेलं तर 500 रुपये भेटते, पण माणसं शहाणे माणसं काय म्हणतात, बाबा हे तुला गोड वाटत आता, पण हे तुझ्यासाठी योग्य नाही. तू शाळा शिकणे हेच योग्य आहे. हे जोडून या धन उत्तम व्यवहारे हे तुझ्यासाठी नाही. हे कोणासाठी आहे, हे गृहस्थ धर्मासाठी. भाष्यकार जगद्गुरु शंकराचार्य एक दिवस विचारण करीत होते आणि करता करता त्यांना एक आखा असा चांगला म्हातारा माणूस दिसला. म्हातारा माणूस म्हणजे दिसत नव्हतं, त्याने पुस्तक असं जवळ धरलेलं. उभा राहिला तर चालताही नीट येणार नाही, पण मनोबल एवढं पक्क होतं की त्यालाही काही सांगावं वाटत होतं इतरांचं बघून, त्यालाही काही व्हावं वाटत होतं. या जगात ज्या माणसाची कल्पना असतात, कोणाला कोणत्या वेळेत काय कल्पना सुचन, त्याचं काही ठेपा आहे का, त्याचं काही नियम आहे का, तसं काही नियम बियम काही ठरूनच नसतो ना. कोणाला काही वाटू शकतं आयुष्यात, मरेपर्यंत कोणाला काहीही वाटू शकतं. त्याला वाटलं बा आपल्याला ही संस्कृत आलं पाहिजे, म्हणून तो संस्कृताचे सूत्र घोकत होता. त्यावेळी भाष्यकार सांगतात, जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. तुझ्यासाठी आता हे डुकृत करणे हे एक सूत्र आहे, ते सूत्र तो घोकत होता. हे सूत्र घोकणं हे तुझ्यासाठी योग्य नाही, ते दुसऱ्यासाठी आहे. त्या पद्धतीमध्ये काही विशिष्ट वर्गासाठी उपदेश असतात, म्हणजे दुसऱ्यांना नसतात, दुसऱ्यासाठी नसतात. काही उपदेश मात्र सर्वांसाठी असतात. जसं वेदाचा उपदेश आहे, वेदाचं वचन आहे, सत्यम वद, काय करा, खरे बोला, खरे बोला. पण हे कोणासाठी, सगळ्यांसाठीच आहे. जेवढे आहे, 4 वर्ग, 4 वर्ण, 4 आश्रम, श्रीमंत गरीब, काय परमार्थ करणारे न करणारे, सर्व काही यांनी काय करा, खरे बोला. हा उपदेश कोणासाठी आहे,
सर्वांसाठी आहे. त्या पद्धतीमध्ये हा जो उपदेश आहे या अभंगामध्ये महाराजांनी केलेला हा देखील सर्वांसाठी आहे. विठ्ठल विठ्ठल. उपदेश कोणी करावा? उपदेशाला अधिकाराची आवश्यकता असते. कोणाला करावा हेही वेगवेगळे भाग आहेत. आता या ठिकाणी उपदेश करणारे महाराज आहेत, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत. त्यांच्या अधिकाराचं आपल्याला काय सांगता येणार आहे? आपलं नाव घेण्याची तरी पात्रता आहे का? तो विषय वेगळाच राहिला. मात्र ज्यांना सांगितलं त्यांना उपदेशही महाराजांनी या ठिकाणी केला. हाही जर चांगला विचार करून जर बघितला, काय उपदेश जर बघितला चांगला विचार करून, हा उपदेश सांगणं तरी एवढं सुसंगत आहे का? जो महाराजांनी उपदेश केलेला आहे, काय उपदेश आहे? सर्वांसाठी आहे. तो अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे नका करुणाश आता तरी पुढे अति उपदेश, नका करुणाश आयुष्यात, नका करुणाश आयुष्यात. आता तरी पुढे अति उपदेश, नका करुणाश आयुष्यात, नका करुणाश आयुष्यात. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. उपदेश आहे, सांगणं आहे, सर्वांसाठी आहे. काय आहे सांगणं? नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका, असं महाराजांचं आहे सांगणं. सगळ्याच्या लक्षात येऊ राहिलं हे. मला एक सांगा, हे सांगणं सुसंगत तुम्हाला वाटतं का? हे सांगणं सुसंगत वाटतं का तुम्हाला? अहो, इथं मरायला सवड नाही कोणाला, बोलायला सवड नाही कोणाला, झोपत नाही माणसं नीट, एवढे व्यस्त आहेत. आणि महाराज सांगतात नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका. म्हणजे माणसं एवढे अडाणी आहेत का की ते आयुष्य असं कुठेही घालतील? माणसं मतलबाशिवाय रामराम सुद्धा घालीत नाही. त्याला म्हणायचं अट्टल प्रापंचिक. तुम्हाला काय वाटतं, जगात सगळे अडाणी असतात?
मतलबाशिवाय कोणी कोणाला बोलत सुद्धा नाही बोलत. आणि याच्या व्यतिरिक्त जर काही असलं तर त्याला जग म्हणता येईल का? त्याला प्रपंच म्हणता येईल का? प्रपंचात याच्या व्यतिरिक्त आढळतच नाही काही. बिना मतलबी कोणीच नसतो प्रपंचात. आणि माणसं महाराज सांगतात नका करू नाश आयुष्याचा. एवढे माणसं अडाणी का आयुष्याचा नाश करायला? इथं कोणाला बसायला सवड नाही, कोणाला बोलायला सवड नाही, कोणाची खूप व्यस्तता, कोणा माग वावरं घ्यायचं पडलंय, कोणा माग घरं बांधायचं पडलंय, कोणा माग काही पडलंय, कोणाला मोठं व्हायचं पडलंय, कोणाला काही. एवढा सगळा वर्ग आहे. पण महाराज म्हणतात नका करू नाश आयुष्याचा. हेच तर माझं म्हणणं आहे म्हणे. तुम्ही तिकडे काहीही करा पण नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका. जर काही भेटलेच माणसं महाराजांना, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही हे करू राहिलो, आम्ही ते करू राहिलो, महाराज सांगतात सगळ्यांना नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका. आयुष्य म्हणजे काय कोणाला माहीत नाही. आता आयुष्य म्हणजे काय लई वेगवेगळे असतात. इथं नेमकी रेकॉर्ड आहे. आयुष्याच्या काही कमी व्याख्या आहेत का? ज्याच्या त्याच्या डोक्याने भरपूर व्याख्या लावलेल्या असतात. आयुष्य कोणाला माहीत नाही. आयुष्य त्या आयुष्याची विशेषता अशी आहे ना, ते ज्यांना मिळालं ना त्यांना माहिती नाही, त्याला आयुष्य म्हणतात. म्हणून ज्यांच्याकडे आहे त्यांना ते माहिती नाही आयुष्य आहे म्हणून. आयुष्य एवढी सोपी गोष्ट आहे का? माणसाला परमेश्वराने सगळ्यात महत्वाची गोष्ट काय दिलेली आहे माहिती आहे? आयुष्य. जिवंत आहेत सगळेजण. हे फार मोठं देणं आहे. हे फार मोठं. आपण जिवंत आहोत हेच परमेश्वराचं भरपूर देणं आहे. आता याच्या पलीकडे जे काही आपल्याला लागतं तो आपला बावळटपणा आहे. म्हणजे कोणाला काही वाटू शकतं, काही लागू शकतं. परमेश्वराने आयुष्य दिलं ते भरपूर झालं. सुखी जगण्यासाठी, उद्धार करण्यासाठी, सगळ्यासाठी. नुसतं सुखी जरी जगायचं असेल ना तेवढं जगण्यासाठी परमेश्वराने त्याला दिलेलं असतं आयुष्य. पण माणसाचा भ्रम असा असतो की याला हे दिलं, त्याला ते मिळालं, आपल्याला हे मिळालं नाही. हा काय आहे आपला? हा भ्रम आहे. भ्रम हा बावळटपणा आहे, वेडेपणा आहे. आयुष्य म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत जी जगण्याची वेळ आहे. थोडक्यात घेऊ आपण. हे काही शास्त्रीय व्याख्या नाही. जन्मल्यापासून मेला नाही तोपर्यंतच जेवढा काही अवधी आहे त्याला मिळालेला जगण्यासाठी, त्याला काय म्हटलेलं आहे? साधारणतः आपण त्याला काय म्हणतो? आयुष्य म्हणतो. आयुष्य. मग हे आयुष्य ज्यांना मिळालं त्याचे 2-4 प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. वेदांत दर्शनामध्ये विचारसागराच्या सुरुवातीलाच हे 4 प्रकार सांगितलेले आहे. आयुष्य ज्यांना मिळालं त्याचे 4 प्रकार आहेत. ते कशावरून 4 प्रकार पडले माहित आहेत ना? ते या आयुष्यावरूनच पडलेत. आयुष्य कोण कसं कामी लावतं त्याच्यावरून हे प्रकार पडलेले आहेत. जन्माला तर माणूस येतो पण त्यातला एक प्रकार सांगितला पामर. एक कोण आहे? पामर आहे. दुसरा कोण आहे? विषयी आहे. साध्या व्याख्या आहे ना, आपल्याला माहिती आहेत. तिसरा आहे जिज्ञासू. चौथा आहे मुक्त. फक्त आपल्याला हे माहिती पाहिजे याच्यातले आपण कोण आहोत. म्हणजे हे सगळे झाले, वाचले, पाठ केले, हे सगळे झाले, पण आपण कशात बसतो हेच आपल्याला माहित नाही. म्हणजे ह्या 4 पैकी 5वा तर काय प्रकार नाही. 5वा प्रकार नाही. हे 4च आहेत. एक पामर आहे, विषयी आहे, जिज्ञासू आहे आणि मुक्त आहे. यातला आपल्याला माहित पाहिजे की नाही आपण कोणता आहोत. आपण आपल्यासाठी कोणतं आहे? आपल्यासाठी याच्यातलं पहिलं आहे पामर. जो आपलं आयुष्य श्रद्धे जगन्नाथांना त्याची व्याख्या करतात. जो आपलं आयुष्य पाप करण्यात घालतो, व्यसनात घालतो, भोगात घालतो, त्याला काय म्हटलेलं आहे? पामर. दुसरा आहे विषयी.
साधी व्याख्या आहे, विषय संपादन करणं आणि ते भोगणं. म्हणजे विषय मिळाले पाहिजे. आता दुसऱ्याची मोटरसायकल जरी मिळाली तर ती वापरून आपल्याला फिरवता आली पाहिजे. कोणतीही वस्तू जी मिळेल ती नुसती काय करायची, आपण आपल्यासाठी वापरात आणायची. चांगली असो, काही असो, काही असो, याला काय म्हणायचं, विषय. तिसरा आहे जिज्ञासू, म्हणजे साधक वर्ग. हा विषय आपलं आयुष्य घालतो विषय संपादन करण्यामध्ये. काय केलं म्हणे, भरपूर दुनिया केली आणि दुनिया केली, सगळं झालं, शेवट काय झाला, मेले. दुसरं काय शेवट होत. मग मेल्यावर काय केलं म्हणे, जाळले. याच्या पलीकडे काय आहे, विषयी जरी असला तरी काय झालं म्हणे, मरेपर्यंत हा झोपलाच नाही. मरेपर्यंत याने भाकरच नीट खाल्ली नाही, मरेपर्यंत कपडेही नीट घातले नाही. हो, नुसतं आपलं वडीतच राहिलं. आता 2 प्रकार झाले की नाही आपले. तिसरा प्रकार कोणता आहे, जिज्ञासू, म्हणजे साधक वर्ग. तो आपलं आयुष्य परमार्थ साधनेत घालतो. ज्ञानेश्वरी पारायणाला 3-3 तास, वारीला 8-8, 10-10 दिवस, इथं सप्त्याला 8-8 दिवस. हेही आयुष्य जातच नाही, याच्यात वेळ जातोच ना. पण यांना समजत नाही काही. म्हणजे बाकीच्यांना उलशी कसं वाटत नाही, बाकीचे जातात एवढे लाखोच्या संख्येने, म्हणजे त्यांना काही समजत नाही का. हा तिसरा वर्ग आहे जिज्ञासू. तो आपलं आयुष्य कशात घालतो, परमार्थ साधनेत घालतो. आणि चौथा वर्ग आहे मुक्त, म्हणजे संत महापुरुष. ते आपलं आयुष्य घालतात जगत कल्याणामध्ये. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणाचा देह कष्टविते परोपकारी, देह कष्टविती परोपकारी, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जो परिपूर्ण झालेला वर्ग आहे, जे परिपूर्ण आहे, त्याला संत महात्मा असं म्हणतात. ते संत महात्मा ही आपलं आयुष्य व्यतीत करतात. कशासाठी, जगाच्या कल्याणा आणि देह कष्टविती परोपकारे, परोपकारासाठी. गाथामूर्ती गुरुवर्य श्री आमचे बाबा एका ठिकाणी चिंतन सांगतात, जोपर्यंत आपण परिपूर्ण होत नाही किंवा जोपर्यंत आपण परिपूर्ण नाही, तोपर्यंत आपण कधीच समजू नये आपण कोणासाठी केलं, कोणावर उपकार केले. फक्त आपलं आयुष्यभर तेवढ्याच ध्यानात असतं. तुमच्यासाठी हे मोटरसायकल घ्यायला पैसे दिले, तुमच्यासाठी दिवस रात्र एक केले, तुमच्यासाठी हे केलं. याच्या पलीकडे तिसरा इनाम नाही. जर जगासाठी केलं तर, जगासाठी जर केलं तर जगाकडून तिसरा इनाम भेटतोय काही. जेवढंही गुरुवर्य गाथामूर्ती गुरुवर्य बाबांचं सांगणं आहे, जेवढंही आपण चांगलं करतो, दुसऱ्यासाठी करतो, ते सगळं आपल्यासाठीच करणं असतं. पण आपला वेडेपणा, आपला मोठा भ्रम, तगडा भ्रम हा आहे की आपण दुसऱ्यासाठी करतो. हे आपण चांगलं, आपण काहीच विस्कटलं नाही, काही वेडवाकडं केलं नाही, तेही यांच्यासाठीच. आपल्याला एवढं सगळं येत असताना आपण शांत आहोत, गाव शांत राहून दिलं, ते गावासाठीच वगैरे वगैरे वगैरे. एवढं सगळं जे आहे ते दुसऱ्यासाठी नाही. परोपकार करायचा, चांगलं वागायचं, जेवढं काही आहे ते आपल्याला जेवढं वाटतं आयुष्यात आपण जेवढं काही केलं, हे आयुष्यात कधी वाटून द्यायचं नाही की हे दुसऱ्यासाठी केलं. हे आपल्यासाठी केलं, आपल्यालाच भाकरी लागत होत्या, आपल्यालाच प्रपंच मोठा करायचा होता. फक्त मग मराठी टायमाला म्हणून ते पोरासाठी केलं का, म्हणून ते त्याच्याकडे पाहिलं म्हणून. असं ही सगळा हौस ही सगळी आपल्यालाच होती. एकच वर्ग असा आहे की तोच परोपकार करतो, ज्याला संत महापुरुष असं म्हणतात.
जो वर्ग परिपूर्ण आहे, पण कार्य मात्र दिवसरात्र चालू आहे. आणि विशेषतः ती आहे जे स्वतः परिपूर्ण आहे, ज्यांना काहीच करण्याची गरज नाही ना, ते मिनिटभरही थांबत नाहीत. ते मिनिटभरही थांबत नाही. आपल्याला लय करण्याची आवश्यकता आहे, पण आपण झोपा काढल्याशिवाय राहत नाही. असं आहे. श्री गुरुवर्य गाथामूर्ती आमच्या राऊत बाबांचं जर जीवन बघितलं तर काय गरज आहे त्यांना? म्हणजे एवढा अट्टहास, एवढे विद्यार्थी, एवढी संस्था, एवढी तळमळ, ही म्हणजे त्यांच्यासाठी आहे का? बरं, ती बघितलं जर त्यांच्या वयाचा, त्यांच्या प्रकृतीचा जर विचार लक्षात घेतला तर ते किती विसंगत आहे. दिवस रात्र चालू आहे. म्हणजे जे स्वतः परिपूर्ण आहे ते एक मिनिट सुद्धा तसा घालवत नाहीत. इथं आपल्याला काहीच नाही, आपल्याजवळ काहीही नाही, पण आपल्याला असं वाटतं भरपूर आयुष्य शिल्लक आहे. झोपा नाही तर मारा गप्पा, या तुम्ही या, आता काही गाठी नाही पडल्या, बसू रात्रभर. असे म्हणजे आपल्याला ते शिल्लक आहे ना आपल्यासाठी. आपल्याला वाटतं भरपूर शिल्लक आहे, अजून मरायचं शिल्लक आहे, सगळं शिल्लक आहे. आणि परमार्थ साधन, मोक्ष वगैरे साधन, भजन हेही अजून करायला शिल्लक आहे. मरण लय लांब आहे अजून. मग या आपण काय करू, थोडे बसू, बोलू, झाडं गप्पा आणून. आणि गप्पात काय दुसरं तरी काय राहतं? दुसरं तुम्हाला एक सांगू का, माणसाला गप्पामध्ये ना फक्त नावं ठेवणं, कोण मोटरसायकलवरून पडलं, कोणाच्या पोराने हाणलं, हे सगळी काढून दिलेलंच राहतं. पण दुसऱ्याचं असं काय ऐकायला फार आनंद वाटतो. हा एका जन्मातला नाही, अनेक जन्मातला विषय आहे. तेच का आवडतं माहिती आहे ना, जन्मोजन्मी एवढंच घडलेलं आहे म्हणून. दुसरी गोष्ट, महाराज या ठिकाणी आता तुम्ही सगळे ज्येष्ठ आहेत, मोठे आहेत, मला गुरुस्थानी आहेत. आमचे सरोदे महाराज आहेत, आमचे अंजाबापू आहेत, हार्दे महाराज आहेत, आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आरगडे महाराज, गणेश महाराज, समोर माऊली बसलेत, आणि तुम्ही सगळे श्रोते इकडं असलेले आमचे सागर महाराज, आणि ही सगळी भजनी मंडळी एवढी उभी आहे. ही सर्व परमार्थातली ज्येष्ठ मंडळी आहेत. आमचं आता हे कीर्तन उगं म्हणलंय काय, तुम्ही अडाणी माणसाला सेवा दिली भाऊ म्हणलं एवढं मोठं, पण आता तुम्ही तुमचं अंतःकरण मोठं आहे म्हणून घेता आमच्यासारख्याला सबदून. आता एक लक्षात घ्या, आता माई आहेत आमच्या इथं समोर शिरसगावच्या. आता एक ध्यानात घ्या, आता विषय गेला पहा ध्यानात. मला विषय काय सांगायचा होता तोच ध्यानात नाही. नाही हा माणसाचं आपलं बहुतांशाने माणसाचं सुख कशावर अवलंबून आहे माहिती आहे ना गणेश महाराज? कदाचित माझा गैरसमज असेल बरं का, तुमचा काय अनुभव आहे बघा. माणसाचं बरंचसं सुख हे दुसऱ्याच्या दुःख सापेक्ष आहे. माणूस दुसरा दुःखी आहे असं म्हणलं ना त्याला थोडं बरं वाटतं. असे म्हणजे आपल्या सुखासाठी दुसरे दुःखी होणं फार आवश्यक आहे. यो पडला पाहिजे, त्याला लागलं पाहिजे, त्याला हाकून दिलं पाहिजे. एखादी महाराज असले तर त्यांना लोकांनी त्रास दिलेला आपल्याला ऐकायला भेटलं पाहिजे. म्हणजे लोक नका द्याय ना ते वाट पाहते, काहून अजून यांना कोणीच यांच्या मागं लागाडा, असं आपल्याला ऐकायला भेटलं पाहिजे. असं हे आहे. कदाचित माझा गैरसमज असेल, पण मला तरी कदाचित असंच वाटलं. म्हणजे मला तरी तसंच वाटतं. दुसरं एखादा आदळ आपटलं मोटरसायकलून बरं वाटतं, बरं झाले पडले, असं आहे. म्हणजे आपलं सुख आहे दुसऱ्याच्या सापेक्ष अवलंबून. मग ते ऐकायला जरी भेटलं, बोलायला जरी भेटलं, बरं वाटतं माणसाला. हा काय आहे महाराज सांगतात, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्या, नका करू नाश आयुष्या. आता तरी पुढे हाची उपदेशा, पुढे हाची उपदेशा. आता तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेशा. नका करू नाश, नका करू नाश आयुष्यात, नका करू नाश आयुष्यात. सदर हा प्रकार काय आहे महाराज सांगतात, आयुष्याचा नाश आहे. याच्यातून तिसरं काय निष्पन्न होत? याच्यातून फक्त आपलं आयुष्य जातं. आणि आयुष्य ही एक वस्तू अशी आहे
ते गेल्यानंतर कोणाला कळत नाही, ते परत मिळत नाही, ते एका जन्मात नाही, कुठल्याच कल्पात मिळत नाही. तुम्हाला वाटतं का ही एवढी सस्ती वस्तू आहे? आयुष्य एवढी सस्ती वस्तू आहे? ज्याला आयुष्यच कळत नाही ना, त्याच्यासारखा अज्ञानी या जगात कोणीच. आयुष्य जाते पळ पळ तुझला कैसे कळेना. आयुष्य जाते पळ 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 तुझला कैसे कळेना. आयुष्य जाते पळ पळ तुझला कैसे कळेना. आयुष्य जाते पळ सुटला कैसे कळेना. आयुष्य जाते पळ पळ तुझला कैसे कळेना. आयुष्य जाते पळ 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 तुझला कैसे कळेना. आयुष्य जाते पळ 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 तुझला कैसे कळेना. आयुष्य पळ पळ तुझला कैसे कळेना. दोन दिवसाची तनुही, दोन दिवसाची तनुही आलाशी पाहुणा. आयुष्य जाते पळ 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 तुझला कैसे कळेना. आयुष्य जाते पळ 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 तुझला कैसे कळेना. दोन दिवसाची तनुही आलाशी पाहुणा. आयुष्य जाते पळ पळ तुझला कैसे कळेना. पळ पळ तुझला कैसे कळेना. आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महाकाळ जपतसे स्वहिताचा घोर वाहा. स्वहिताचा घोर वाहा. ज्ञानी रहा श्री हरीचा गणदारा पुत्र जन. गणदारा पुत्र जन. ज्ञानी रहा श्री हरीचा आयुष्य जात आहे पहा. जपतसे सहिताचा घोर वाहा. ज्ञानी रहा श्री हरीचा. आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महा. स्वहिताचा घोर वाहा. ध्यानी रहा श्री हरीच्या. आता काकडा भजन सुरू झालं. कोणाला माहीत नाहीत हे अभंग, कोणाला माहीत नाहीत हे प्रमाण. हे अशा माणसांच्या पाठ आहे का ज्यांना गप्पा मारायला 2-2, 3-3 तास कमी पडतात. असे असो म्हणजे हे काय समोरच्यासाठी नाही, प्रत्येकाचंच ती आहे. अभंग सांगणं, कीर्तन सांगणं म्हणजे हा उपदेश थोडाही असतो. गुरुवर्य गाथामूर्ती आमचे बाबा सांगतात ना, याच्या सुरुवातीलाच आपण काय म्हणतो, सेवेसाठी निवडलेला अभंग. ही आहे एक परमेश्वराची सेवा. हा उपदेश थोडाही आहे, उपदेशाची आपली पात्रता थोडी आहे. अभंग घेणं, निरूपण करणं, सांगणं, सांगणाऱ्याने व्यवस्थित सांगणं, परमेश्वराच्या सेवेच्या दृष्टीने, ऐकणाऱ्याने त्याच दृष्टीने ऐकणं, ही काय आहे, सेवा आहे. पण असो
मनुष्य मात्राचा सगळ्यात जास्त जर वेळ कशात जातो तो नको त्या कामात जातो. मनुष्य मात्राची सर्वात हानी जर काय असेल तर ते आयुष्य नको त्या कामात जाणं ही हानी आहे. श्रद्धे स्वामी श्री रामसुखदासजी महाराज नेहमी एक चिंतन सांगतात, जेवढं काल आपलं आयुष्य होतं तेवढं आज नाही, आणि जेवढं आता आहे आता गेलेलं तेवढं शिल्लक आहे. असं जर एखाद्याला वाटत असेल तर त्याच्यासारखा अडाणी कोण असेल जगात. गेलेलं जेवढं गेलेलं आहे तेवढं आता आहे पुढं असं जर वाटत असेल तर तो अडाणीपणा आहे. बरं गेलेलं कधी गेलं कळलं का? ते कळलं नाही. मग राहिलेलं आपल्याला विचारून जाणार आहे का? ते तर चाललेलंच आहे, आपल्याला माहितीही नाही आहे. आयुष्य म्हणून महाराज सांगतात, ज्याला आपलं आयुष्य कळलं, आपल्या आयुष्याचं महत्त्व कळलं, त्याला तर परमार्थिक म्हणतात. अर्थ परंपरेने केला. वडील परमार्थ करीत होते म्हणून मुलगाही करू राहिला, शेजारी करायला लागला म्हणून हाही करायला लागला, हे 4 जण करतात परमार्थ म्हणून हाही करायला लागला, चला बा पुण्य होईल म्हणून करायला लागला, हे वेगळं. आणि आयुष्य समजल्यानंतर जो परमार्थ करायला लागला, तुम्ही एक ध्यानात घ्या, एक वस्तू अशी आहे, आता वेळ आपली ते बघा समोर घड्याळ आहे, आता ते आठवलं म्हणून सांगतो थोडक्यात आणि आपण पुढे जाऊ. महाभारतात एक प्रसंग आहे आणि त्या प्रसंगामध्ये एक यक्ष प्रश्न नावाचा विषय आहे. यक्ष प्रश्न, यक्षाने प्रश्न विचारले आणि धर्मराजाने उत्तर दिले. आता तो कसा घडला, काय घडला, ते 5 पांडव एकेकाला यक्षाने हाणलं, मारलं, धोपटलं. तुम्हाला माहिती आहे की यक्ष कशामुळे होतो माणूस? यक्ष कशामुळे होतो माणूस? यक्ष म्हणजे थोडंसं चांगलं भूत, परमार्थिक भूत. तसं माणूस नाही म्हणत काय चांगला माणूस आहे बा, देवदेव करतो, देवधर्म करतो, चांगला आहे वगैरे, हे माणसातलं तसं भूतातही असतं. परमार्थ केला, खूप काही परमार्थ केला, पण परमार्थ करता करता चोऱ्या बी करायचं. म्हणजे टोपी तरी चोरीन, आसन तरी चोरीन, बाटली तरी चोरीन, असं का. म्हणून आता एक भ्रम असतो त्याचा, आपण खूप पुण्य करतो एवढ्या आणि काय व्हायचं तरी. असं चोरीत नाहीत का माणसं? हे काय होतात, हे भूत होतात नंतर. असं शास्त्रकारांचं हे गीता प्रेसमध्ये याच्यावर एक विशेष पुस्तक आहे. हेही भूत होतात आणि भूत झाल्यानंतर ते पूर्वसंस्कारानुसार परमार्थही करतात. तुम्ही बघा, भूत पिशाच निकट नाही यावे, भूत पिशाच निकट येत नाही, किंवा माऊलीने सांगितलेलं आहे ना, पळे भूत बाधा भेदे तेथे. पण ते भूतासाठी आहे, यक्षासाठी नाही. यक्ष हरिपाठ बी वाचू शकतात. मग ते यक्ष होतं यक्ष, त्या यक्षाने मग शेवट धर्मराजावर बारी आली. आता विषय विस्तारायचा नाही, तुम्ही समजून घ्या. आणि धर्मराजाला त्यांनी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची सर्व उत्तरं त्यांनी योग्य दिले, असं यक्षाचं म्हणणं आहे. त्यातला एक प्रश्न आहे की यक्ष म्हणतो, धर्मराज या जगात तुम्ही एवढं फिरता, या जगात आश्चर्य काय बघितलं तुम्ही? या जगात आश्चर्य काय? आता आपल्याला माहित असलेले आश्चर्य वेगळे, जगात काय आश्चर्य आहे? जगात जगात एक आश्चर्य असं आहे की जगात जेवढे जन्माला आलेत ना तेवढे खरोखर मरणार आहेत, त्यांना माहिती नाही. हे आहे जगातलं आश्चर्य. माणूस प्रत्येक गोष्टीला भेटतो की नाही, अपमान होईल, तारामळी, आपण काय खाऊ, ह्या गोष्टी कल्पनेत धरूनच माणूस जगतो की नाही, सतर्क राहतो. पण आपण मरू हे प्रत्येक मरणाराला वाटत नाही, आपण मरू हे न वाटणं हे काय आहे? हे आहे या जगाचं आश्चर्य. वैज्ञानिक असले, खूप ज्ञानी असले, विद्वान असले, पंडित असले, खूप काही त्यांच्याकडे ज्ञान आहे, काही करता येतं, बनवता येतं, पण एक माहिती नाही की आपल्याला मरायचंय आणि मरायसाठी काय करावं लागेल.
मरायसाठी काही करावं लागेल की नाही? आता आपल्याला जेवायचंय, मग काही करावं लागेल की नाही? भाकर आहे कधी खायला, मग मरायचंय एक दिवस फिक्स. खरोखर नाही मरायचं का? मरायचंय एक दिवस, मग हे मरायसाठी काय करावं लागेल? मरायसाठी काय करावं लागेल? मरायसाठी जे काही करावं लागतं ना, तेच आहेत ना परमार्थ, त्याचे हा मरायसाठीच आहे. राजा परीक्षितीला सगळं राज्य कधी खोटं वाटलं माहिती आहे? तेच राज्य आहे, तेच महाल आहे, तीच राज्य व्यवस्था आहे, तेच सगळं काही अनुकूलता आहे, पण सगळी खोटी वाटली. कधी खोटी वाटली? फक्त त्याला मरायचं कळलं, ते सगळं खोटं वाटायला लागलं. मरण विसरून जीवन जगणं आणि मरणाला स्मरून जीवन जगणं यात आसमानचा फरक आहे. आसमानचा फरक कळतो ना? जमीन आसमानचा फरक आहे. मृत्यू न समजता, मृत्यूची जाणीव न ठेवता जीवन जगणं आणि मृत्यूची जाणीव ठेवून जीवन जगणं यातला फरक फार मोठा आहे. म्हणून महाराज सांगतात, नका करू नाश आयुष्याचा. हे आयुष्य असं आहे का हे आयुष्य, दुसरी गोष्ट याची विशेषता अशी आहे या आयुष्याची, मृत्यू लोकातल्या. आता हा उपदेश कोणासाठी आहे? मृत्यू लोकातल्या लोकांसाठी, तुम्हासाठी ना. याची दुसरी विशेषता अशी आहे की हे आयुष्य इंद्राला दुर्लभ आहे. कोणाला दुर्लभ आहे? इंद्राला. आणि आपल्याला काय उठले का आता? आपल्याला भरपूर शिल्लक आहे. जे आयुष्य इंद्राला दुर्लभ आहे ते आपल्याला कसं, आपल्याला फुकट मिळालेलं आहे. स्वर्गीचे आमरा, स्वर्गीचे आमरा इच्छिता ती देवा, स्वर्गीचे आमरा, स्वर्गीचे आमरा, स्वर्गीचे आमरा इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. या मृत्यूलोकात म्हणजे जो आपला झालाय, हे तुम्ही आम्ही जे जन्माला आलो ना, हे असं जन्माला इंद्राला यावं वाटतं. आणि आपल्याला जन्माला येऊन चोऱ्या करून घर बांधावं वाटतं. आपल्याला जन्माला येऊन नको ते कामं करावं वाटतं. आणि ज्याचं भलं मोठं घर आहे इंद्राला, त्याला वाटतं यांच्यासारखं मी जन्माला आलो पाहिजे. उद्धारासाठी प्रयत्न फक्त याच शरीरात करता येतात, याच मृत्यूलोकात करता येतात, याच मनुष्य शरीरात करता येतात. हे इंद्राला माहिती आहे, आपल्याला माहिती नाही. एवढीच विसंगती आहे. म्हणून महाराज सांगतात, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, करू नाश आयुष्याचा. म्हणून
महाराज सांगतात, एवढं सगळं जर बघितलं ना म्हणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जी जिवंत माणसं आहेत त्यांच्याकडे बघून म्हणतात, बाबा आता तरी, आता गेलंय जाऊन द्या, पण आता तरी म्हणजे अजून आहेत, तुम्ही पाहताय डोळ्यांनी, अजून आहेत या शरीरात म्हणून, आणि जाताना एक दिवस मरून त्याच्या आधी आता तरी गेलंय म्हणून. हे एक नाही गेलं ना, असे कितीतरी मनुष्य जन्म मिळाले आणि कितीतरी गेले. हाही मनुष्य जन्म मिळालाय आणि याच्यातलं बरंच गेलंही आहे. म्हणून आता तरी पुढे याची पुढे हाची उपदेश, हेच माझं सांगणं आहे. नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका. म्हणजे काय? आयुष्य सार्थकी लावा. नाश करणं म्हणजे काय? निरर्थक घालणं, पैशाचा नाश करणं. माणूस नाही म्हणत का, हा यांनी काय केला, पैशाचा नाश केला. म्हणजे काय, पैसे फाडून नाही टाकले त्याने, पैसे व्यवस्थितच होते, पण ते नको त्या कामाला खर्च केले, नको त्या कामाला खर्च केले. नको त्या कामाला वस्तू घालणं म्हणजेच काय आहे, त्या वस्तूचा नाश आहे. त्या पद्धतीमध्ये हे आयुष्य नको त्या कामाला घालणं म्हणजे हा आयुष्याचा काय आहे, नाश आहे. महाराज म्हणतात, नका करू नाश आयुष्याचा. आणि जो पामर आणि विषयी वर्ग आहे यांचं आयुष्य 2-3 गोष्टीत जादा जातं. एकतर फार किरकोळ गोष्ट, बोलण्यात बसण्यात. म्हणून माणसाने आलतू फालतू बोलणं, आलतू फालतू गप्पा हाणणं, ज्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, याच्यात वेळ घालणं, हा काय आहे, हे अज्ञान आहे. माणसाचं आयुष्य जातं एक नको ते बोलण्यात, नको ते ऐकण्यात, जास्त वेळ काय करण्यात, काही गोष्टी करण्यात. म्हणून आता थांबा, नका करू नाश आयुष्याचा, आणि आयुष्य काय करा, सार्थकी लावा. आयुष्याची सार्थकता काय आहे, आता सरळ आपण म्हणू, आपलं म्हणायचं नाही आता वेळ आपली संपत आली. आयुष्याची सार्थकता काय आहे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याची सार्थकता आहे सच्चिदानंद पदवी घेण्यात. आयुष्याची जी खरी सार्थकता आहे ती कशात आहे? सच्चिदानंद पदवी घेण्यात. आता ती काय सच्चिदानंद पदवी आहे, ती कशी घेतल्या जाते, आपण घेतल्या जाऊ शकते का, तो भाग राहिला अलग. ते तर कळण्यासाठी हा संपूर्ण परमार्थ आहे ना, ते तर कळण्यासाठी हा सगळा अट्टहास आहे ना. म्हणून आयुष्याची सार्थकता आहे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. मग आयुष्य सार्थक कशाने होईल? महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात. माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त, आपुलाले चित्त युद्ध करा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त, आपुलाले चित्त युद्ध करा. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. महाराज म्हणतात, दंडवत घालतात महाराज, आणि काय करायचं सांगतात? आपलं चित्त शुद्ध करा. मग आपलं चित्त शुद्ध करा काय सांगितलं? आयुष्यात करायचं म्हणे. होय, आयुष्यात काय करा म्हणले महाराज? किती सोपं सांगितलं. आपुलाले चित्त
शुद्ध करा. काय करायचं सांगितलं? चित्त शुद्ध करायचं सांगितलं. आयुष्यात तुम्ही म्हणाल हे चित्त शुद्ध करावं लागतं का? आणि हा काय प्रकार आहे? दुसरं काही सांगितलं असतं तर बरं आहे. हे चित्त शुद्ध करायचं सांगितलं, हे काय आहे? आयुष्यात करायचं सांगितलं, आपलं चित्त शुद्ध करायचं सांगितलं. पहिली गोष्ट ते अशुद्ध आहे का आपलं चित्त? हाही एक विषय आहे. बरं, हे जर आपल्याला माहीतच नसलं तर आपण स्वतःला फार ज्ञानी समजू नये. हे जर आपल्याला माहीतच नसलं आपलं चित्त शुद्ध आहे का अशुद्ध आहे आणि ते करावं लागत. चित्त महाराजांनी काय सांगितलं? आपुला आले चित्त शुद्ध करा. हे चित्त कसं शुद्ध करायचं? तर असं आहे, ते धरलं असतं आणि कुठं पाण्यात वगैरे चांगल्या निर्म्यात साबणीत धुणं शुद्ध केलं असतं तर काय अडचण? आपुला आले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त काय करा? शुद्ध करा. ती आहे म्हणे आयुष्याची सार्थकता. आयुष्यात आपलं चित्त शुद्ध करा. आता आपलं चित्त शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे साधू संतांच्या सांगण्यावरून आपण ठरवायचं. पहिली गोष्ट, प्रत्येकाला चित्त आहे की नाही? मग चित्त नसतं तर माणसं इथं बसले असते का? बरं, दुसरी गोष्ट, चित्त नसतं तर आपल्या गाठी पडल्या असते का? जाऊन द्या. चित्त नसतं तर आपण जन्माला आलो असतो का? हे सगळे आलो याला घेऊन, भाकरी बिकरी खातो वगैरे झोपतो, हे ते होतं म्हणूनच ना, ते प्रत्येकाकडे आहे म्हणूनच ना. ही सगळी दुनियादारी तर कशामुळे आहे? याच्यासाठी नाही, ती हे याच्यात आहे म्हणून. शुद्ध करा. चित्त शुद्ध करायचं सांगितलं. चित्त शुद्ध करायचं सांगितलं. जेवढा काही परमार्थाचा अट्टहास आहे तो आपल्याला माहीत असो नसो तो तेवढ्यासाठीच आहे, चित्त शुद्ध करण्यासाठी. हे सगळे काही जेवढे उपाय आहेत परमार्थाचे, जेवढं काही परमार्थाचं करणं आहे हे आहेच ना त्याच्यासाठी. चित्त शुद्ध करा म्हणजेच परमार्थ करा. येवोनी गोपाळ रायते, येवोनी गोपाळ रायते, येवोनी गोपाळ रायते, येवोनी गोपाळ रायते. तुका म्हण चित्त करारे निर्मळ, तुका म्हण चित्त करारे निर्मळ, तुका म्हण चित्त करावे निर्मळ, तुका म्हण चित्त करारे निर्मळ. येवोनी गोपाळ रायते, येवोनी गोपाळ रायते, येवोनी गोपाळ रायते, येवोनी गोपाळ रायते. येवोनी गोपाळ रायते ते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, म्हणजे चित्त शुद्ध करण्याचं सांगितलंय. परमार्थाचा अट्टहास त्याच्यासाठी आहे का? चित्त शुद्ध होण्यासाठी. कारण ते चित्त परमार्थाशिवाय शुद्ध होत नाही म्हणून. परमार्थच का करायचा? ते परमार्थाशिवाय शुद्ध होत नाही. दुसऱ्या उपायानं जर शुद्ध होत असतं ना, लय याचा एवढा अट्टहास नसतं सांगितलं. परमार्थच का करायचं सांगितलं? कारण ते परमार्थाशिवाय होतच नाही. कोणी जरी असो, पैशावाला श्रीमंत गरीब कोणी काही कसा, चित्त शुद्ध करायचं असेल तर परमार्थाशिवाय पर्याय नाही. म्हणून महाराज सांगतात आपुला आले चित्त शुद्ध करा. आता चित्त अशुद्ध राहिल्याने काय बिघडतं? चित्त अशुद्ध राहिल्याने आता जाऊन द्या, वेळ संपली आपली, चित्त सर्व काही बिघडतच ते अशुद्ध आहे म्हणून. माणूस रात्रंदिवस दुःख भोगतो. हे कशामुळे भोगतो? चित्त अशुद्ध आहे म्हणून. तुम्ही आम्ही प्रत्येक जण जे दुःख भोगतो का आपल्याला काहीच दुःख नाही, असं जर कोणी माणूस या जगात मानला माझ्या मागं काहीच दुःख नाही, त्याला किती विद्वान म्हणावं लागेल, राष्ट्रपती पारितोषिक सुद्धा त्याला कमी पडेल. एखादा जर म्हणला या जगात मी सुखी आहे असं जर म्हणला एखादा,
किंवा एखाद्याला वाटत जर असलं तर पहिली शिफारस त्याला राष्ट्रपती पारितोषिक सुद्धा असं वाटण याला कमी आहे. या जगात कोणी सुखी असतो आणि या मनुष्य शरीरात आणि जीव कुठीत. सुखासारखं याच्यात काय आहे? सुखाचे कोणते सुख हे फक्त शब्द आपण ऐकून आहोत. आपल्याला चहा प्यायल्यावर होतं. सुख हा फक्त शब्द ऐकून आहोत आपण. शब्द नुसत्या या जन्मात नाही, अनंत जन्म गेले ते अजून सुखाची भनक नाही आपल्याला. भनक फक्त आपला भ्रम एवढा आहे, आपला अज्ञान एवढा आहे की आपल्याला त्या दुःखातही सुख वाटतं. दिवस रात्र माणूस दुःखाशिवाय काहीच बघत नाही बरं. माणूस या मनुष्य लोकात दुःखाशिवाय त्याच्या नजरी काहीच पडत नाही. पण त्याला त्याच्यातही सुखी वाटतं का? अनंत जन्मात झालेले संस्कार, अनंत जन्मात लागलेली सवय. एखादं असलं ना, तुम्ही बघा, एखादा माणूस आपण ऐकतो ना, चांगला समजदार माणूस होता, एवढा चांगला परमार्थिक, एवढं सगळं चांगलं आयुष्य गेलं हो, फाशी घेतली त्यांनी. अशा काही घटना आपण ऐकत नाही का? फाशी घेतली त्यांनी. काहून हो? आणि काय नाही हो, फक्त चुकून पोराकून एखादा शब्द गेला किंवा सुनाकून गेला किंवा शेजाऱ्याकून गेला, सहन झालं नाही त्याला. आपल्याला कोणीच बरं पाहत नाही. हे का होतं? म्हणजे सवय बळ. तसंच आपल्याला या संपूर्ण मनुष्य लोकात सुख का वाटतं माहिती आहे ना? फक्त अनंत जन्मातल्या सवयीमुळं आपल्याला वाटतं हे सुख आहे. असे हे सुखाच्या कोणत्याच कल्पनेत नाही, हे सुखाच्या कोणत्याच हिशोबात नाही. आपण फक्त तो ऐकून शब्द आहे. आपण कशाला हे सुख म्हटलेलं आहोत? सर्व दुःखाचं कारण जर काय असेल तर चित्ताची अशुद्धी आहे. चित्त अशुद्ध आहे म्हणून जन्मजन्मांतरापासून हे दुःख पाठीशी आहे. म्हणून महाराज सांगतात, आपुला आले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त काय करा? शुद्ध करा. चित्त जर शुद्ध केलं तर तुम्ही काय होताल? सुखी होताल. आता चित्त शुद्ध झालं असं कशावर समजायचं? आपण तर परमार्थ करतो, परमार्थाने चित्त शुद्ध होतं. आपली कीर्तनाची वेळ संपली. एक लक्षात घ्या, साधं गणित आहे का नाही? आता आले 2-4 महिन्यावर गणित आहे का नाही? गणित आपण परमार्थ करतो आणि हा केलेला परमार्थ याने चित्त शुद्ध होतं म्हणतात, किंवा त्याच्यासाठीच हा आहे. पण ते झालं असं कशावर समजायचं? आपण केलेल्या परमार्थाने चित्त शुद्ध झालं असं कशावर समजायचं? काही त्याला गणित असते ना. असं थोडंच आहे ते बँकेत दिसलं बा, बँक ऑफ बडोदा बॅलन्स, बटन दाबलं ते सांगतं तुमच्याकडे किती आहे, 8,000 9,000 आलेले आहेत, किंवा 2 लाख 10 लाख एखादा पैशाला असला तर. तसं थोडं जास्त दिसतं का? हे तुमचा परमार्थ साचला, बॅलन्स आला. तर समजून आपण घाम गाळून गाळून मरतो. ते जग चित्त शुद्ध झाल्यानंतर खरं वाटत नाही. म्हणजे त्याची वास्तविकता कळायला लागते जगाची. आपल्याला आपली ही वास्तविकता माहिती नाही आणि जगाची वास्तविकता माहीत नाही. चित्त शुद्ध झाल्यानंतर या दोन्ही वास्तविकता कळायला लागतात. आपणही कळायला लागतो आणि जगही कळायला लागतं. चित्त जर शुद्ध झालं तर त्याला लई सांगावं लागत नाही तत्वज्ञान. तुम्ही चांगले राहा, चांगले वागा, विरक्त राहा, हे चित्त शुद्ध झाल्यावर नाही सांगावं लागत. हे सगळे खाटाटोप तर ते चित्त शुद्ध नसल्यामुळं होतात, नको ते खाटाटोप. चित्त शुद्ध झाल्यानंतर तो स्थिर होतो, स्थिर शांत होतो. जोपर्यंत माणूस शांत होत नाही, जोपर्यंत माणूस स्थिर होत नाही, त्याने सुख नावाची वस्तू सुद्धा कधी कल्पनेत आणायची. जोपर्यंत माणूस स्वतः स्थिर होत नाही, जोपर्यंत माणूस स्वतः शांत होत नाही, सुख फक्त त्याने ऐकायचे, सुख फक्त ऐकायचे. म्हणून महाराज सांगतात, आपुला आले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. हे चित्त शुद्ध जास्त लवकर कशाने होईल? आणि देवाचं चिंतन केल्याने. करून या मन शुद्ध भावे. शुद्ध भावे म्हणजे काय? निष्काम भावनेने. आपणही भजन करतो, आपणही परमार्थ करतो, पण आपले वेगवेगळे खाटाटोप, समोरच्याला आवडलं पाहिजे, मानपान राहिले पाहिजे, आपले वगैरे वगैरे जेवढ्या काही लौकिक गोष्टी समोर येतात, आणि लौकिक गोष्टी ज्या वेळेस प्रधान होतात त्यावेळी तो शुद्ध नाही राहत.
ज्यावेळी संपूर्ण परमार्थ हा एकमेकाचा मानपान ठेवणं असेल, जेवढं काही चांगलं म्हणून असेल ते ज्यावेळी परमेश्वराच्या आवडीसाठी असेल त्याला म्हटलेलं आहे शुद्ध भावे. देवाच्या आवडीचा विचार पहिला गृहीत धरणं हा आहे शुद्ध भाव. करून या मन शुद्ध भावे म्हणजे निष्काम भावनेने जर परमार्थ केला तर ते काय होईल? शुद्ध होईल. म्हणून आता एक वेळ आपण सरळ म्हणू. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. लाभ होईल असा व्यापार करा, याच्या पलीकडे सांगण्यासारखं काही नाही. एक वेळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवान पंढरीनाथाचं भजन करून राहिलेल्या थोड्या वेळामध्ये सेवा करूया. विठोबा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. म्हणून महाराजांनी सांगितलं लाभ होईल असा व्यापार करा, असा व्यवहार करा. आयुष्यामध्ये लाभाचा व्यवहार तेवढाच आहे जो परमार्थ आहे तेवढाच, बाकीचा सगळा तोट्याचाच आहे, नुकसानीचा आहे. सगळ्या गोष्टी व्यवहारामध्ये परमार्थाच्या पूरक असाव्यात आणि परमार्थ हा भगवंताच्या आवडीच्या पूरक असावा. त्याला म्हटलेला आहे लाभाचा व्यापार. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. याच्या पलीकडे आता सांगायचं शिकायचं दुसरं तरी काय? याच्यापेक्षा फार शिकवण्यासारखं काही नाही. आयुष्य आपलं समजून घेणे आणि ते सार्थकी लावणे. झालेली सेवा या ठिकाणी भगवान श्री सद्गुरू माऊली श्री ज्ञानराजांच्या चरणी आणि ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सप्ताह संपन्न होतोय ते प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य बंशी बाबा यांच्या चरणी समर्पित करून ही सेवा या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणून आज या सप्ताहामध्ये हा जो काही कीर्तनाचा योग आलेला आहे 2 मिनिट, तो आमचे आदरणीय पूजनीय श्री गुरुवर्य देवीदासजी महाराज म्हस्के आदरणीय आमचे भाऊ यांच्या असणाऱ्या सांगण्यावरून हा सेवेचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. या ठिकाणची सेवा सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आदरणीय श्री हरिभक्तपरायण संजय नाना धोंडगे त्र्यंबकेश्वर यांची होती, पण त्यांना येता आलं नाही काही कारणामुळं, तब्येत बिघडल्यामुळं. म्हणून ही सेवा करण्याचा या ठिकाणी योग आला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, सर्व विश्वस्त मंडळ, त्यात प्रामुख्याने आमचे आदरणीय सुरेगावचे ज्ञानोबा माऊली, माऊलींना आम्ही लहानपणापासून बघतो. या ठिकाणी कीर्तन संपन्न होतंय. या कीर्तनाची माझी पात्रता नाही, माझी योग्यता नाही, पण हा संपूर्ण माझ्या श्रीगुरूंनी दिलेली देण आहे, ही माझी योग्यता नाही. म्हणून ही झालेली संपूर्ण जी काही सेवा आहे ही प्रातस्मरणीय पूजनीय श्री गुरुवर्य आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव, आणि ज्यात मला शब्दाने सांगता येणार नाही, शब्दाने सांगण्याची माझी योग्यता नाही, त्यांना समजण्याचीही माझी योग्यता नाही, ते आमचे गाथामूर्ती गुरुवर्य राऊत बाबांच्या कृपेने हा सर्व काही आमच्या जीवनात आलेला योग आहे. या ठिकाणी बाबांच्या सेवा व्हायच्या पूर्वी तुम्ही कीर्तनाची तारीख घ्यायची. आम्ही गंगापूरला होतो, गणेश महाराज होते आरगडे, आणि बाबांबरोबर इथंही यायचो आम्ही.
तर हा जो काही योग घडतोय हे केवळ असणारी श्री गुरूंची कृपा आहे आणि त्यातूनच ह्या सर्व गोष्टी घडत आहेत। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, या संस्थांचा जीर्णोद्धार झाला सर्वांना माहीत आहे। आज हा जो काही पुण्यतिथी सोहळा संपन्न होतोय आणि आपण करतोय, ही कृतज्ञता आहे गुरुवर्य बाबांची असणारी, गुरुवर्य प्रातस्मरणीय बन्सी बाबांविषयी असणारी ही सर्वांची काय आहे, कृतज्ञता आहे की आपल्या या नेवासा तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण त्यांनी सुरू केले, आपली गुरु आज्ञा समजून या मंदिराचा असणारा संपूर्ण जीर्णोद्धार केला, म्हणून असणारा तालुका नाही संप्रदाय त्यांना आज जो विसरत नाही, त्याचं कारण असणारं त्यांचं ते कार्य आहे। या ठिकाणी भाऊंची नियुक्ती झाल्यापासून विशेष असणारं कार्य अजून त्यांना आशीर्वाद आहेत, त्यांच्या श्रीगुरूंचे आशीर्वाद आहेत। ज्यावेळी नियुक्ती झाली त्यावेळी गुरुवर्य गाथामूर्ती आमचे बाबा होते, गुरुवर्य देवगडचे बाबाजी होते, गुरुवर्य बाई होत्या आणि सर्व साधू संतांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत। त्यातून हे कार्य चालू आहे। माऊली असतील, आमचे कैलास भाऊ असतील, ऐक नाही आपले निंबारीचे कैलास भाऊ जाधव, किती सायासाने एवढा मोठा सोहळा यावर्षी निघाला, आम्हाला तर काही त्याच्यात नाही सामील होता आलं, पण जो काही एवढा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला आहे आणि गुरुवर्य बाबांनी ही कल्पना मांडली या ठिकाणी, गाथामूर्ती गुरुवर्य बाबांनी आणि संपूर्ण संस्थांनी किती दिवस रात्र मेहनत करून महिना दीड महिन्यात ते बैल ते सगळ्या काही गोष्टी कैलास भाऊंनी यांनी सगळ्या संपन्न केल्या, सगळा सोहळा संपन्न झाला। या ठिकाणी आमचं राहणं नेहमी नजीक चिंचोलीला देवीच्या मंदिराजवळ आहे, आई जगदंबेच्या ओटीमध्ये आमचं कुशीमध्ये आमचं राहणं आहे। आम्ही आमचे असे अडाणी माणसं आहोत, पण भाऊंचा हसनीय आहे, त्यांनी आज कीर्तनही करायला लावलं। नवरात्राच्या एवढ्या व्यस्ततेमध्ये एक संपूर्ण तारीख या संस्थांनी दिली, या गोष्टी आम्ही कोणत्या शब्दात सांगू शकणार आहेत, म्हणून आज त्या निमित्ताने या ठिकाणी माऊली उपस्थित आहेत, आदरणीय आमचे देवीदास भाऊ आणि संपूर्ण महाराज मंडळी, प्रामुख्याने उपस्थित सरोदे महाराज, हरदे महाराज आणि या माऊलींच्या सोहळ्याचं ज्यांना चोपदारकी दिली, ज्यांना एवढा मोठा मान दिला आमचे गुरुवर्य बाबांनी, ते आमचे आरगडे महाराज आणि आज ज्यांचा जागर आहे ते बाबुळखेड्याचे भजनी मंडळी, आमच्या नजीक चिंचोलीचे ग्रामस्थ, बाबुळखेड्याचे विद्यमान सरपंच आणि मक्तापूरचे सरपंच, तुम्ही सर्व असणारी स्नेही मंडळी, या ठिकाणी सर्वांना आम्ही अभिवादन करतो आणि आमचे दोन शब्द या ठिकाणी असणारे थांबतो। मने लाभ होय तो व्यापार, होय तो व्यापार, तुका मने लाभ 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 होय तो व्यापार, काय भार सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, काय भार कर काय भार शिकवावे, कर काय भार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया
सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल कुलिले कुली देवा कुली विठ्ठल नाही विचारला अधिकार मी आपुला तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पीठम करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम